आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय ती म्हणजे बोगस प्रमाणपत्र जमा करून आयएस झाल्याचा ठपका असलेल्या पूजा खेडकरवरती आता केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली आहे। पूजा खेडकरला आयएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय आणि पूजा खेडकरनं आयएस पदासाठी जमा केलेली कागदपत्र खोटी असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला देखील सुरू आहे। आता तिला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय तर झालाय। गेल्या आठवड्यात यूपीएससीनं पूजा खेडकरची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यावेळी काही तांत्रिक अडचण आली होती। मात्र आता तिला पदमुक्त करण्याचा निर्णय झालाय। पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। आज गणेशाच्या आगमनाच्या दिवशी पूजा खेडकर सारख्या अपप्रवृत्तीचं विसर्जन झालं असं मी म्हणेन। पूजा खेडकर यांनी आयएएस मध्ये येण्यासाठी जे जे काही केलं ते सगळं कोणत्याही कायद्यात बसणार नव्हतं। त्यांनी सगळ्या यंत्रणांना फसवलं होतं, सगळ्या कायद्यांना धुडकावून लावलं होतं। अशा परिस्थितीमध्ये आयएएस लोकांना एवढं संरक्षण असतं की त्यांना काही होणार नाही असा एक समाजामध्ये संदेश जात होता। त्या संदेशाला या निकालामुळे, या निर्णयामुळे एक चाप लागलेला आहे। तर याच पूजा खेडकर प्रकरणानंतर आता यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी आलेल्या आहेत। 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवरती आरोप करणाऱ्या जवळपास 30 तक्रारी यूपीएससीकडे आल्या आहेत। केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी यूपीएससीनं पाठवल्या आहेत आणि यूपीएससीला खोटी कागदपत्र सादर करणाऱ्या पूजा खेडकर यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आलंय। मात्र त्यानंतरही यूपीएससीला खोटी कागदपत्र सादर करून फसवाफसवीचे प्रकार सुरूच आहेत। या संदर्भात आतापर्यंत 30 तक्रारी यूपीएससीकडे आल्या आहेत।